कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कुपवाड हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। सांगलीच्या कुपवाड येथे कचरा फेकण्याच्या कारणातून पती पत्नीवर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले असून पोलिसांनी संशयित आरोपी फरीद शेख याला अटक केली आहे। या घटनेनंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात धाव घेत मनीषा केसरीकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसेच उपचार सुरू असलेल्या त्यांच्या पतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे। तसेच अशा प्रकारच्या हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी सांगली। काय परिस्थिती आहे? आज 15 ऑगस्ट आहे। अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करत आहेत आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे। या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं, म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत। गौंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारी हे कुटुंब आहे। आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटतात। ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले। तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता आणि 7 महिने झालं सातत्याने ह्या लोकांना त्रास देतोय, तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून। घरावरती दगडं टाकणं, घराच्या समोर खरकटं टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटरी लावणं, हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही। आज सकाळी तर 6ला उठल्या त्यानं त्यांच्यावरून दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही, आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत, डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे। म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। तुम्ही इथं राहायचं नाही, हिंदू असल्या कारणानं दुसरा कुठला ह्यांचा त्याचा वाद नाही, एका शब्दानं त्यांचं भांडण पण नाही कधी। इतका त्रास तो 7 महिने झालं देतोय, तो बिचारा ते सहन करतोय, त्यांनी एका शब्दानं पण त्याला बोलले नाहीत। लहान मुलं आहेत त्यांची, 16 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा आहे। आज परिस्थिती काय सांगा ना या कुटुंबाची। म्हणजे अशा लोकांना फाशीची सजा दिली, ह्याला एन्काउंटर करून टाकला पाहिजे होता पोलिसांनी। काय ह्याला जगण्याचा अधिकारच नाही ना। आज एका बाजूला आम्ही भारताचा स्वतंत्र दिवस मानतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची 2 मुलं निरापराध, त्यांचा काही दोष नाही, जगायला आलेली लोक। गावाकडं तिकडं सीमा भागातलं गाव आहे, सीमा भागामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आई वडील तिथं घरी आहेत, चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतोय आणि अशा कुटुंबाचा बळी या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे।
मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातोय. SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा नसेल तर याचा एन्काउंटर करून टाका. असली ठेवताय कशासाठी कारण नसतं. गरीब लोकांना इथं 500 लोक दिवसभर थांबलेत. एक कर्नाटकमधला बिगारी काम करणारा माणूस, गवंडी काम करणारा माणूस, इतकी माणसं त्यात जोडलेत. लोक रडतेत, लोक सगळी आजूबाजूचे त्यांचे सगळे परिसरात राहणारी लोक मला भेटली, ते अक्षरशः रडतायत. आणि म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालून ह्याला कडकमध्ये कारवाई, म्हणजे त्या मुलीची, त्यांच्या बहिणीची मागणीचा याला फासावर चढावा तात्काळ. तर यासाठी मी आता माननीय SP साहेबांना भेटायला जातोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण या विषयामध्ये मंगळवारी आम्ही जाऊ. खुशखबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.